हाय माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू दिव्यांजलीज किचन्स ब्लॉग. खूप दिवसानंतर माझा ब्लॉग येत आहे. तर आज होतं आमच्या घरी बाबांचं श्राद्ध होतं. तर मम्मी पहिले देवपूजा करून घेतली. त्यानंतर मम्मीने सर्व स्वयंपाक करत होती, तर मी पण मम्मीला हेल्प करू लागली. तर मी मम्मीला म्हटलं थांब मी झाडू वगैरे मारून देते. तर मी साफसफाई केली थोडीशी. त्यानंतर आणखी मम्मीकडे आली, बघितलं मम्मीचं ऑलमोस्ट रेडी झालं होता स्वयंपाक. तर मम्मी म्हणे मला थोडी हेल्प कर. म्हटलं ठीक आहे करते. मग मम्मीने मला थोडं कामासाठी बाहेर पाठवलं होतं. ते काम केलं मी आली तिथे. मग मला चपाती टाकायच्या होत्या, तर मी कणिकला चांगलं भिजवून घेतलं. कणिकला चांगलं रगडायचं, एकदम असं गुस्सा येतो ना आपल्याला तसं रगडून घ्यायचं मस्त, मग चपाती भारी येते. मग मी चांगल्या प्रकारे त्याला पण रगडून घेतलं. श्राद्धासाठी तर खूप सारे भाजी बनवावं लागतं, एकदम थोडी भाजी बनवावं लागतं ते त्याच्यासाठी. तर 14 भाज्या असतात, पण एवढ्या आम्हाला भेटल्या नाही, तर आम्हाला तेवढ्या भेटल्या, आम्ही तेवढ्या रेडी केल्या होत्या भाजी. तर ऑलमोस्ट सर्व झालं होतं. तर आता मी चपाती टाकून घेतल्या होत्या. पहिले सर्व साफसफाई केली, गॅसवरची सर्व घाण साईडला काढली. हे श्राद्धचं असं असतं की आपले ते वारलेले व्यक्ती असतात, ते जेवणाला येतात आपल्या घरी, त्याच्यासाठी हे केलं जातं. तर दर 8 टायमाला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो, पण ह्या टायमाला आपण त्यांना भाजी वगैरे चपाती असं नैवेद्य देतो. आणखी हे श्राद्ध असतं, हे करायला पाहिजे, चांगलं असतं. माझे बाबा व आजी दोघी वारले आहेत. तर आजीला आता 2-3 वर्ष होत आहे. तर आज आमच्या आजोबांचं होतं, तर त्याच्यासाठी केलं होतं आम्ही सर्व. तर आणि केळीचं पान असतं आपलं, त्याच्यावरच खरं हे त्यांना नैवेद्य द्यायचं, चांगलं असतं केळीचं पान खास म्हणजे त्याच्यासाठी. तर मी बाबांसाठी ते फोटो वगैरे काढून ठेवले होते. तर आता मी सर्व बाबांना नैवेद्य देत होती, सर्व प्लेट ते केळीच्या पानावर देत होती सर्व. हे श्राद्ध वर्षामध्ये एकचदा येतं, त्याच्यामुळे करायचं चांगलं असतं. तर आम्ही पहिले नैवेद्य पहिले बाहेर देतो, तिथं सर्व साफ वगैरे करून तिथं पाणी टाकून नैवेद्य देतो केळीच्या पानावर. त्यानंतर घरामध्ये देतो. माझे मम्मी पप्पा दोघी नैवेद्य देत होते. त्यानंतर मी घरात आले, चुला वगैरे पेटून घेतला आघाडीसाठी. तर आमच्यामध्ये आघाडी चुल्यामध्ये पण टाकतात, ते बाहेर वेगळं देतात आणि चुल्यामध्ये आघाडी वेगळी टाकतात. त्यानंतर मम्मीने बाबांची पूजा वगैरे केली. त्यानंतर मग मम्मीने आघाडी चुल्यामध्ये टाकली, सर्व ते केलं. त्यानंतर आम्ही सर्व जेवणाला वगैरे बसलो. तर खूप सारा पसारा झाला होता घरामध्ये. तर मी तो सर्व साफ करायला लागली. त्यानंतर मी झाडू वगैरे मारला, घर वगैरे पुसलं. किचन तर रेडी झालं माझं, सर्व साफ झालं. मी बेडरूम वगैरे पुसून घेतला, ते पण माझं सर्व रेडी होण्यामध्ये होतं काम. बेड तर रेडी आहे, हॉल पण रेडी आहे. चला आता पुढे जाऊ, गॅलरी पण रेडी आहे, किचन पण रेडी. तर चला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.